नरडाणे येथे व्यापाऱ्यावर हल्ला, व्यावसायिकांचा रास्ता रोको, दोषींवर कारवाईची मागणी। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नरडाणे येथे मेडिकल चालकाला मारहाण झाल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे। बुधवारी सायंकाळी मेडिकल दुकानासमोर लघु शंका करण्यावरून चालकाने हटकले असता दोन तरुणांनी त्यांना जबर मारहाण करत दुकानातील रोकड लुटून पोबारा केला। या घटनेचा निषेध करण्यासाठी आज नरडाणे येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। गेल्या काही दिवसांपासून गावात काही समाजकंटकांकडून व्यापाऱ्यांना दमदाटी केली जात असून महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही वाढल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केलाय। गेल्या काही वर्षांपासून नरडाणा बाजारपेठेचा जो विचार केला तर परिसरात गेल्या 4-5 किलोमीटरच्या अंतरावर तुमच्या वंडर सिमेंट आहे, अल्ट्राटेक आहे, जिंदाल पॉवर प्लांट आहे। एका बाजूनी जर व्यापारपेठ वाढत आहे, नरडाण्याच्या गावातल्या व्यापाऱ्यांना जर त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असेल, गावाच्या बेरोजगार पोरांना जर नोकऱ्या मिळत असतील, बाहेर गावून आलेले जे लोक आहेत ते याच गावात राहतात, त्यांचे मुलं याच गावात शिकतात, त्यांची जी खरेदी आहे या व्यापाऱ्यांकडूनच असते। पण गेल्या वर्षभरापूर्वी विधानसभेच्या तोंडावर एक मोठी मोबाईल फोडी झाली ती। त्यावेळेस गावात कॅमेरे नव्हते। पोलीस प्रशासनाला आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करून आम्ही पूर्ण बाजारपेठेत वैयक्तिक खर्चातून आम्ही कॅमेरे लावले। त्या कॅमेऱ्यांचं ऍक्सेस पोलीस स्टेशनला दिलं। त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसात त्या मोठी मोबाईलचं दुकान फोडलं तर गेल्या 4-5 लाखाचा मोबाईल त्यांनी परत त्या व्यापाऱ्यांना मिळवून दिले। पण आताचा हा विषय खूप गंभीर झालेला आहे की व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे। त्यांना जर संरक्षण मिळालं तरच ते धंदेपाणी करू शकतील। जर धंदेपाणी करेल तर बाजारपेठ ही वाढेल आणि अजून उत्सुक होतील ना व्यापारी। आज परिस्थिती वेळ तर लोकसंख्येनुसार नोकऱ्या नसल्यामुळे कर्ज घेऊन पोरं दुकानं टाकताय, मोबाईल दुकान आहे, कपडे दुकान आहे, व्यापारपेठ वाढत चालली आहे। पण एवढीच पोलीस प्रशासनाला सगळ्यांचं, नरडाण्या गावाचं, नागरिकांचं, ग्रामस्थांचं, सगळ्या लोकप्रतिनिधींचं एकच विनंती आहे की व्यापाऱ्यांना त्यांना संरक्षण मिळालं गेलं पाहिजे। जर संरक्षण मिळालं तरच ते येणाऱ्या काळात धंदे करू शकतील। जर याच्या पुढे जर असं होत राहिलं तर व्यापाऱ्यांची तीव्र भावना आहे की ते दुकान उघडणारच नाहीये। जर दुकान उघडणार नाही तर दळणवळण तर ठप्प होऊन जाईल ना। तर कुठेतरी आमची सगळ्यांच्या आहे की जो आरोपी आहे किंवा जो या प्रकरणात जे सहभागी आहे, जे दहशत माजवता किंवा जे काही या गेल्या अनेक महिन्यांपासून जो प्रकार चालू आहे त्याच्यावर कुठेतरी लगाम लावली पाहिजे। दोषींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थ आणि व्यापारी आक्रमक झाले। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। माझं नाव रवींद्र शांताराम देसले। माझ्या मेडिकलचं नाव श्री अमरनाथजी मेडिकल। संध्याकाळी 8:30 वाजेच्या सुमारास इथे समोर या भिंतीजवळ 2-3 लोक आले। 2 लोक अनोळखी पोरं होते, 2-3 होते। लगे करत त्यांना म्हटलं पुढे जा भाऊ थोडस। इथं लेडीज कस्टमर उभी होती, येतं जातं उभीच होती। ते त्यांना पण ते बाचाबाची होती। तुम मायनं जाऊन अर्धशे काय जागातून माफी काय बादर शोध येतं त्या बाहेर कळी तर बोलायले कोणता मालकच आहे, कोणले काहीच आहे, कोणी कामला यावर बशी राहणार शिवाय देत होते जागा मालकांना, दुकान मालकांना। त्याच्यावरून ते झालं। त्यांना म्हटलं त्यामुळे म्हटलं का तो म्हणे आम्ही बोलतोच पाहिजे। म्हणजे का तुम्ही का अधिकार आहे का बोलायला? मग तुम्हाला अधिकार आहे असं बोलायला सांगितलं। त्यांनी फोन करून एवढी गर्दी अशी गर्दी सगळी गर्दी गोळा केली। तर 4-5 लोक आले, आडवं पाडून मला मारायचा त्यांनी प्रयत्न केला। माझ्या खिशातून किती पैसे होते काय ते जवळजवळ 8-10 हजार रुपये, 10-1,000च्या आसपास गायब झाले। आणि इथं मारलंय बघा, इथं मोठा लागलं सांग डायरेक्ट फिल्म स्टाईलचा बुक्का मारून कानाला व्यासत सपासप 2-4 दिले।